खाऊ दे ना. ते प्रीतम करेन ना. ए मी नाही करणार ए मी नाही करणार आहे. आधीच त्या दादासाहेबांच्या पाठीला ते घासून माझे हात गळले. प्रीतम मलाच मालिशची गरज आहे. मी नाही करणार आहे का बस. प्रीतम मी तुला बरोबर आहे तुझं. सांग तुझ्या दादाला वहिनीकडून करून घ्यायला. पार्वती बाई तुझ्या नवऱ्याच्या नखरेच संपत नाही. ते माझे धनी ना जरा लाजाळूच आहेत. हो लाजाळू आहे लाजाळू आहे. अगं लाजाळू आहे पण रीत आहे ही, करायला लागतंय. हा करायला लागते बरोबर आहे करायला लागतंय. ए तुझं काय, जा तिकडच्या नाणीमध्ये आंघोळ करून घे जा. हो हो जातो. मालिश झाली की लगेच जाय. मालिश? कुणाची मालिश? दादाची 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 मालिश झाली की मी लगेच जाणार. पारू वाटप ना पटापट. ए तुला काय अक्कल आहे का? आ मोठ्या वहिनीला नावानं हात मारतोस. माफ करा चुकलं जरा माझं. पारू वहिनी पटापट तेल लाव. हा बर. नंदी हे दोघं नवरा बायको असताना आपण इथं थांबणं बरोबर नाही. चल बघू. हा आलो. चल. झाल्या ते गेले. पारू क्या बात आहे. म्हणजे एखादी खरी बायको करते ना तशी मालिश केलीस तू. ए जास्त शहाणा बनू नकोस. ए मी काय केलं. आणि तुझी मालिश तुझ्या बायकोने केली रे. माझी बायको कुठे राहिली. प्रीतम मस्करी सुचते तुला. अरे मी काय मस्करी करतोय. मी खरं बोलतोय. छान दिसतोस तू आज. प्रिया मॅडम कुठे राहिल्या. हे पारू त्या सकाळी उठून शाळेत वगैरे नाही गेल्या ना. प्रीतम सर जरा धीर धरा. डोळे बंद करा. येतील ना त्या नक्की. करा म्हणलं ना. आणि हा मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही ना. नाही नाही. प्रीतम सर आता उघडा डोळे. हा हो काय असं काय बघताय. खरंच आले मी. भास नाही होते तुम्हाला. एक मिनिट. हा वास नाहीये. कराल ना माझी मालिश. हो अशी आयडिया होती तर. चांगलं आहे. चला पटकन तुम्ही मालिश करून घ्या. आम्ही इथे जाऊ. नंदी नंदी पार्वती नंदी ए नंदी
पार्वती अगं केव्हापासून आका मारतोय, लक्ष कुठे तुझं? ते प्रियाला पार्वती समजतायत. प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, हे बघा, तुम्ही अजिबात वर बघू नका. तुम्ही फक्त हावभाव करा. मी बोलते. हे चांगलं आहे, चांगलं आहे. पार्वती पूजेचं सामान आणायला गेले, परत आले की पाठवून देते. ठीक आहे. गेले हा. पारू, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे वाचलो आज. थँक्यू. कसली भारी आयडिया काढलीस. चला पटकन. का पडदेशी. का बोलवलंयस मला इथे? डॅमी, मला ना तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट काहीतरी बोलायचंय. एक मिनिट दिसा, तुला इम्पॉर्टंट बोलायचं होतं ना, मग तू तिथे यायचं. मला इथे पावसात भिजत का बोलवलंयस तू? डॅमी, तू जे बोलत होतीस एकदम करेक्ट निघालं. हे आदित्य, प्रीतम आणि पारू हे कुठल्याही कंपनीच्या प्रोजेक्टसाठी बाहेर गेलेले नाहीयेत. ते ना कुठल्या तरी एखाद्या फडतूस गावी गेलेत. काय त्या गावाचं ना, लुमणे खोल गाव. आणि ते तिथे आहेत याबद्दल कोणालाच काहीच माहित नाहीये. नॉट इवन सासू मॉम, शी हॅज नो आयडिया अबाउट इट. त्यांच्यापासून पण सगळं लपवलंय. या सगळ्यातनं तुला एक गोष्ट लक्षात येते ना, मी हुशार आहे तुझ्यापेक्षा आणि अहिल्या वहिनींपेक्षा सुद्धा. तेव्हा जरा माझ्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न कर, कळलं? हो डॅमी, हुशार तर तू आहेस, पण डॅमी, तू अजून एक छोटस काम केलंस ना तर अजून स्मार्ट वाटशील. हो, तुला काय वाटलं तू अशी गोड गोड बोलशील आणि मी तुझं ऐकेन? तू ना प्रत्येक वेळी मला कामाला लावतेस आणि स्वतः मात्र नामानिराळी राहतेस, कळलं ना? पण आता हे नाही वर्क होणार. या डॅमी, आपली युती आहे ना, आय कॅन काउंट ऑन यू ओनली. आय कॅन्ट ट्रस्ट एनीबडी एल्स. आता बघ ना, इथे सगळी माझ्या लग्नाची इतकी गडबड आहे. सगळं ऑफिसचा बिझनेसचा लोड पण माझ्या एकटीवर आहे. तर मला इथलं सगळा कामाचा लोड सोडून कुठे जाता नाही येणार. सो डॅमी, प्लीज तू तिकडे जाऊन जरा चेक करून येशील का, नक्की काय सुरू आहे, ते तिकडे का गेलेत आणि काय चाललंय. तू जरा डोक्यावर पडलीस का? मी आणि त्या गावात जाणार मला नाही जमणार. हा डॅमी, ठीक आहे. काय आहे, मला वाटलं होतं तू इतकी स्मार्ट आहेस आणि तुझा स्मार्टनेस या किर्लोस्कर घरात बसून बसून असा वेस्ट चाललाय. यु नो व्हॉट डॅमी, तुझ्या इतकी स्मार्ट बाई खरं तर किर्लोस्कर ऑफिस मध्ये हवी आहे. तिकडे एका अशा वुमनची गरज आहे जी असे क्विक डिसिजन्स घे, जिला क्लॅरिटी असेल, जी इतकी स्मार्ट असेल. यु नो व्हॉट, सासू मॉमच्या शेजारीच तुझं एक मोठं स्वतःचं स्वतंत्र असं केबिन असलं पाहिजे, जिथल्या चेअरवर बसून तू फक्त सर्वंट्सना ऑर्डर्स सोडशील आणि ते सगळ्यांना तुझं विदिन सेकंड्स ऐकावं लागेल. डॅमी, करशील ना मग तू हे काम? That's like my partner. Powered.
काय बघताय? रांगोळी. फुलं यार. आदित्य सर, काय? हल्ली लईच कौतुक करता माझं. रांगोळीचं कौतुक केलं मी. रांगोळी आहेच इतकी सुंदर कौतुक करण्यासारखी, तर मग कौतुक केलंच पाहिजे ना. हो, हे होतं काय? तुम्हाला काय वाटलं? हेच वाटलं होतं. ते आज मी लावायलाच विसरलो. रांगोळी छान झाली आहे. आता फक्त दाराला तोरण लावायचं आहे. मी फुलं आणली आहे, पण मला तो हार बनवता नाही येत. मी शिकवते. नक्की? आदित्य सर, मी सुई दोरा आणते, तुम्ही फुलं उचलून घ्या. हो. थँक्यू. बस इथं. इथंच? हा, हे बघा, हे असं करायचं, ही अशी तर गाठ मारून घ्यायची असते. मग हे किती प्रेमाने तोरण बनवतात ना, अगदी खऱ्या नवऱ्या बायकोसारखं. यांना कोणाची नजर नको लागायला. आज माझी बायको पण माझ्यासाठी साडी नेसणार होती ना, बघतोच जरा. हे या. मी करू? ओके. सावकाश वेळा लागल. वय वय, सावकाश सावकाश. या इथपर्यंत न्या. सावकाश सावकाश. लागलं? नाही सर, लागलं का? नाही नाही. वा, गावात आल्यापासून कित्येक नवीन नवीन गोष्टी शिकायला लागल्या. पारू, मी काय म्हणतोय, आपण प्रीतम आणि प्रियाच्या लग्नासाठी नवरा बायको असल्याचं नाटक करतोय खरं, पण या पूजेला बसणं, तेही नवरा बायको म्हणून, हे जरा देवाला फसवण्यासारखं नाही वाटत आहे का? नाही वाटत. आदित्य सर, चूक काय बराबर काय हे आपल्या हेतूवर ठरत असते. आणि देवाला तर समजच माहीत असतं. आणि
आपण हे समज का करतोय हे बी त्याला माहित आहे. तो घेईल समजून. ओके. आदित्य सर, तुमच्या सोबत पूजेला बसणं हे भाग्य आहे माझं. पारू, काय झालं? कसला विचार करतेस? नाही काय नाही. हे घ्या. प्रिया, तुम्ही कोट दे. प्रिया, ते बंडल दे. प्रिया. हा? लक्ष कुठे आहे? बंडल मागितलं.